महाराष्ट्र टी परीक्षा पेपर लीकमुळे रद्द झाल्यानं 6 लाख उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागले। यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय। त्यांनी तातडीनं परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची, दोषींवर कडक कारवाईची आणि उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्याची मागणी केली। 17 जुलै रोजी ते डेहराडूनमधून या संदर्भात बोलणार आहेत। 2 आठवडे झाले तरी अद्याप परीक्षेची नवीन तारीख जाहीर झालेली नाही। टीईटी परीक्षेची नवीन तारीख तातडीनं आणि वेळेत घोषित करा। पेपर लीक करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करा। टीईटीच्या परीक्षार्थींना वेठीस धरू नका आणि ज्या उमेदवारांचं वर्ष वाया गेलं त्यांना वयोमर्यादेत सूट द्या। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।